नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेशने आज इंदापूरवरून ब्लॉगची सुरुवात करतोय। हे काय लय मोठा टेंगुळा झाला इथे, आई शपथ भाई आता बघितला मी। हा बघा काय जरा विवेक शेठ जरा आमचे कोंबले जरा पण झोपले नाही आता, कोंबले पण। आणि आमचे प्रवास तर संपला, मी काही शूट नाही घेतली। राजकोट बॉयज के आगे कोई बोल सकता है क्या? राजकोट बाय। तुमचा सपोर्ट मला असाच असला पाहिजे। चला नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेशने आज इंदापूरवरून ब्लॉगची सुरुवात करतोय। आज आपला प्रोग्राम मालवणला आहे आणि रात्रीचे 11:15 झाले, 11:30 झालेत। सो निघालो आता आपण मालवणला आणि आपल्याला न्यायला आला आहे विवेकशेचा टेम्पो आला आपल्या मोरिया बीटचा। इंदापूरवर आम्ही निघतोय। सो हा बघा आपला टेम्पो पण हा का इकडेच आहे, तो न्यायला आला आहे। पब्लिक आहे, राजवाडी वगैरे, अनिकेत वगैरे सगळ्यात। यस, तुला का आता आतमध्ये यायला काय इन्व्हिटेशन देऊ? हां, इन्व्हिटेशन देऊ तुला आतमध्ये यायला। शेट पण आले स्वतः न्यायला। हे बघा आमचे विवेक शेट। हां, मानपण पाहिजे त्याला, तेच बोललो होतो। आज काही घरी नाही आला बाबा, ऑन ब्लॉग बोलतो काय, कसला राग होता काय। तर निघालो आता आपण जस्ट ते पहिलं आमच्या विवेक शेटने आपल्याच एक मित्र आहे आपल्याच बिल्डिंगमधल्या एरियातला, त्याचा एक आपलं हे आणलं आहे काय आपलं कपाट आहे, ते कपाट पहिलं सोडायचं आपल्याला आणि नंतर मग आपण निघतो मालवणसाठी। सो बघूया, निखिल शेट दाखवा रे जरा। यात आम्ही जाणार बसून निघणार ना, हे सामान खाली येणार। हा, हे निघणार तर पण आता सध्या एवढं आहे, पुढचा बघूया आपण कसं काय होतंय ते। निघते पब्लिक तर आहे आपलीच, तर बघूया। हे कुठे आहे पब्लिक? पब्लिक आहे कुठे आपली? बोलवा। हा बरं बरं, बघूया जरा आता पब्लिक। एक जरा एक सरप्राईज आहे, तो सरप्राईज दाखवतो, 2 मिनटं द्या जरा, सरप्राईज दाखवतो मी तुम्हाला। मी काम तर नाही करत पण जे सरप्राईज म्हटलं ते हे बघा। आता मालवणसाठी आम्ही टेम्पोने चाललो, त्याची सुविधा बघा आम्ही कशी केली आहे। ही बघा आपली सुविधा। साईनाथ पालकर आज मेन उपस्थिती तुम्ही आता दाखवलीत। कुणाल शेठ आमचे, ही आमची खास तयारी चालली। आता आम्ही मस्त झोपायची बाबा। अरे तुम्ही रोनर वाढायला थांबा, आम्ही दाखवून देतो। मग तिकडे फोल्ड कर, फोल्ड कर अरे निखिल तू पण तिथेच कुठे आहे? ते खेच नाही इथून। निखिल मध्ये जोर असेल तर ना, सिंगल पसली माणूस आहे तो आपला पहिल्यापासून आतापासून। थोडी साईनाथ वरती चढ अजून, आणि गादी थोडी वरती उचलत रस्ता। बघा खटपट बघा किती चालली। पराग शेठ, अरे बस किती चॅटिंग पराग, किती चॅटिंग। हा किती हसू नकोस, गालातल्या गालात माहिती आहे, आठवण नको तुझी साथ हवी। मनीष शेठ चिकना बनवून आलास साल्या, नाही बोलता एकदम क्लिअर बनवून आलास। बस 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 झाली, चल चल चल, बस झाली, बस बस। अरे बसणार कसं पण, बस बस। चला आता आपण निघतोय डायरेक्ट, चला आपण निघतोय आता, बघूया आता डायरेक्ट प्रवास पुढे किती। आणि त्याच्यावर बसायचं आहे रे, त्याच्यावरच बसू आपण गादीवर। चल सो आता निघूया डायरेक्ट आणि भेटूया आपण डायरेक्ट लोणेर फाट्याला। चला कपाट सोडून आल्याच्या नंतर फायनली निघालोय आपण। हे बघा कसे जरा कपाट वगैरे उतरायचं आहे आपल्या मित्राचं, तो सध्या पुरता निघालोय गादी विधी करून। हाय निखिल, हाय। अरे साईनाथ, हाय बघ फुल पॅटर्नच आहे। शेठ चला निघालो आम्ही आता मालवणसाठी। आता पहिला हॉल्ट तुम्हाला आता सांगतो, आम्ही लोणेर फाट्याला थांबणार आहोत चहा कॉफी ठेवायला, कारण आमच्यात बाबा गदा मजूर करायची आता सध्या ताकद नाही राहिली एवढं ते कपाट बिवड उतरवायची। तर जे आणले विवेक शेटनी माणसं एके इव्हेंटशी आमच्या आणि 2 पुढे आहेत, तर ती लोक करतील सगळं काम। तोपर्यंत आम्ही चहा कॉफी मस्त पिऊन मजा करू। चला भेटूया।
फायनली आता आपण आलो आहे इथे आपलं काय बोलतात माहेरघरला लोणेरला. थोडे आपले ड्रायव्हर वगैरे जेवले नव्हते. थोडंसं लाईट खाल्लं होतं आम्ही लोकांनी इकडे आपल्या कुणालच्या घरी, पण बाकी जेवलेच नव्हते. स्वतः लोणेरला जरासं थांबलो आम्ही लोक. पब्लिक अजून ते कपाट वगैरे टाकायचं बाकीचं, आणि त्यामध्ये भाईनी जरा हे काय लय मोठा टेंगुळा झाला इथे. आई शपथ भाई आता बघितला मी. हा बघा गाडी आदळली आहे तर एकदम बेकारच. आज केस कापण्यात नवीनच उद्घाटन केलंय मोर्याच्या नावाने. बघूया आता पुढचा प्रवास कसा होता. जाईल तर थोडा काही हे नाही, रिक्स आहे तो इश्क आहे. भेटूया आपण. फायनली आपण निघालोय आता, आणि निघालोय म्हणजे बराच पुढे आलोय आणि बरीच गडबड झाली. म्हणजे आम्ही एक जवळपास 25 किलोमीटर, 25 नाही एक किती किलोमीटर असेल लोणेरेला येऊन आल्याच्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही कीबोर्ड विसरलो इंदापूरला. परत मी आणायला गेलो, पण इंदापूरला गेलो तेव्हा फायदा आला, गरम जास्त होतं टेम्पोमध्ये. हा रात्री 2 वाजता मी फॅन घेतलाय. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, हसताय ना, हसायलाच पाहिजे. आणि बघताय ना आम्हाला सर्वांना मोर्या बीचला बघायलाच पाहिजे. बाकी लोक येतात ट्रेनने, आणि आता काय बोलतात ना, सगळ्यांना वाटत असेल बाबा काय कल्पित मात्र चालले असेल. त्या पुनूच्या घरातून गादी घेतली ती टाकली ती बघितली. चाललं आता झोपतोय मी डायरेक्ट. जिकडे उठेल तिकडे शूट करेल. मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे. आपल्याकडे आहे अजून एक iPhone 13 त्या मोबाईलमध्ये करेल शूट. तर भेटूया आपण. चला, जी गडबड झाली ती सकाळी सांगेल किंवा पोचल्यानंतर मालवणला सांगेल. ही आमची भाभी. चला मस्करी बरी झाली. आबा आबा कसा चला ताई मस्करी झाली. निघतो आता. सकाळचे 3 वाजून गेले, 3:15 झाले जवळपास. भेटूया आपण डायरेक्ट आता तिकडे हॉल्ट होईल, म्हणजे तिकडे थांबू आपण. आता गरमी जास्त पण त्यांना बोलत 4 तास अजून थांबू नका कुठे. भेटूया आपण. चला फायनली आता मी 4 वाजता आलोय. खेळला पुढे बसायला आलो. जरा मोबाईलला चार्जिंग होती. हे बघा आता चार्जिंगला फोन लावला आणि थोडा ब्लॉग शूट करतोय. आता आपण कुठे आता हातखंब्याला पोचू. एक 20 मिनिटामध्ये पोचू आपण. संगमेश्वर वगैरे क्रॉस झालो. जरा रोडमध्ये थोडासा खराब आहे संगमेश्वर पासून, थोडासा जास्त नाही. बाकी काम वगैरे चालू आहे. आता हातखंबाला आता थोडा किती 15-20 मिनिटामध्ये पोचू. सो बघूया पुढचा. एक शेड आहे. आता ड्रायव्हर पण चेंज झालाय. पराग शेड आमचा तो असतो राजवाडी, तो मागे गेलाय. जवळपास आमच्या वांगे शेडने गाडी पळवली आहे. बघूया पुढचा प्रवास कसा होतो, कारण बऱ्याच गोष्टी आज मला शूट नाही करता आल्या. मोबाईलला चार्जिंग नसतं. इंदापूरहून निघालो तेव्हा चार्जिंग नव्हती जास्त, तर बऱ्याच गोष्टी काही शूट नाही केल्या. बघूया पुढचा आपण काय प्रवास होतोय, कसा होतोय. हातखंबाला आपण थांबणारच आहोत. ऑलरेडी डिसाईड झालंय. तिकडे उतरूनच मी बघेल कसं काय शूट होतं ते. चला फायनली आता हातखंब्याला पोहोचलोय आपण. पब्लिक आहे जरा. विवेक शेट जरा आमचे कोंबलेत जरा, पण झोपले नाही आता कोंबले पण. आणि हे बघा कोंबत्यात आता मस्का भाव कोंबता आहेत. हे बघा ड्रायव्हर सगळे जोरात. हा बघा पराग तुला बघायचा होता सगळ्यांना. कान पराग जरा दमला पराग. बोलतो काय माहितीये का, झोपून कंटाळा आला. झोपला मस्त, पण झोपून कंटाळा आला तुला. भारी आहे तुझा. झोपून कंटाळा. मध्ये मध्ये जागा चहा वगैरे पितो आपण. चहा खूप छान आहे भाऊ. या टायमाला आता काय करणार. चहा खूप छान आहे. पाव खाणार. पाव नको मस्का पाव अजिबात नको. तुमचा मस्का खूपच खतरनाक आहे. एकदा मारला ना तुम्ही मस्का मारला की बाकी मस्का मारतोय कुणाला. मस्का मारतोय कुणाला धाबा का, कुणाला नुसता मस्काच मारतोय. ऐकत नाही. बघूया आता. चहा बी पितो, नाश्ता विष्टा करतो. ब्लॉग जरा बाजूला ठेवून बघूया आपण पुढचा प्रवास वगैरे. सेवेकरी निखिल आणि पराग गेले अजून आजकडे. तिकडून निघालो. शूट काय घेतले नाही. आत्ता आठवलं. सध्याकडे पण अशी होती की म्हणजे समजत नाही की शूट वगैरे घ्यायचे, निघायचं आहे. आज पण जवळपास एक 6:15-6:20 आपण निघालो होतो इकडून.
हातखांबावरून चहा वगैरे घेऊन आता आपण पोचलोय प्रॉपर राजापूरला. तर आलोय 8:15 व्हायला आलेत, 7:40 झालेत. बघूया आता पुढचा प्रवास. एकदम मस्त चालला आणि खरं सांगू ना तर कोकणात येऊन म्हणजे काही थोडासा मनाशी आपलं युद्ध असतंच नेहमी. तर ज्या पॉझिटिव्ह वाईब आहेत त्या वाईब्सना काही सांगू नाही शकत. म्हणजे खूप भारी वाईब्स मिळतात. म्हणजे एक क्लायमेट पावसाळ्यासारखा थोडा क्लायमेट आहे आणि जबरदस्त मजा येते. म्हणजे ते ड्रायव्हर पण तेच आहे, ड्रायव्हर अजून चेंज झाले. पराग शेठ बोललो राजापूरला, पण मला असं वाटतं वांगे शेठ आमचे वन मॅन शो देतात आणि मजा येते ॲक्च्युली ट्रॅव्हल करायला. विवेक शेठ पण बसतात बाजूला, ते पण मजा घेतात बरीच. बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. पण छान आहे, कोकण खरंच छान आहे. आज कुठेतरी एकदम भारीच एकदम वेगळंच वाटतंय. भेटूया पण पुढचा प्रवास आता खरंच करत राहूया. फायनली आता आपण आलो आहे इकडे आचऱ्या लावत आणि नाश्ता वगैरे करायला बसले. पब्लिक सगळे झोपलं नाही रात्री, चेहरा असं झाला आहे. हे बघा पब्लिक सगळे या चहा द्या. नाश्ता वगैरे झाला तर चहा पितोय. चहा पितात एक असेल 8-10 किलोमीटर मोस्ट ऑफ तरी असेल. बघितलं तर मॅप आता ओपन केला नाही अजून. आचऱ्यामध्ये तर आहे प्रॉपर. बघूया पुढे आता पोचूनच डायरेक्ट आता शूट करेल. भेटूया. जस्ट पोचलो आपण. हा बघा आपला टेम्पो लागला इकडे. मस्त एकदम छान क्लायमेट आहे, सुंदरशा वातावरणामध्ये. काही न सांगण्याच्या पलीकडेच आहे. आणि बघूया आता संध्याकाळी प्रोग्रामचा कसं होतं. पण मस्त क्लायमेट, पोरांच्या चेहऱ्यावर खुशी. आणि बाकीचे जे येत आहे ट्रेननी काय त्यांना गरिबांसारखं नाही आणलंय बाबा. तुला जलपरी बघायची आहे ती बघ. ही बघ हे जलपरी दाखव. हे चला आराम करू. चला आता आपण आराम करूया. ती लोक पण येतील ना तर आपल्याला झोपून नाही देणार. सो भेटूया आपण डायरेक्ट. आता आराम करतो आणि नंतरच भेटेल, रात्रीच भेटेल डायरेक्ट शोला. आता सगळे मान्यवर जे आलेत ट्रेननी, जे ट्रेननी मान्यवर आलेत ते आपण संध्याकाळीच दाखवूया. काय रे कुनू, ट्रेननी मान्यवर आलेत ते संध्याकाळीच दाखवूया. ट्रेननी जे मान्यवर आहेत ते संध्याकाळीच दाखवतो. भेटूया आपण. फायनली आता आपण आलोय लग्नाच्या स्पॉटच्या इकडे. आजचा पहिलं म्हटलं प्रमुख पाहुणे सगळे दाखवतात. हे पहिले प्रमुख पाहुणे. येऊन झोपलो होतो. सालाबरोबर अरे आयशा फोटो पाहिजे यायचं होतं. झोपलो होतो मी ॲक्च्युअलमध्ये. येऊन तर मला काही एवढा वेळ नाही भेटला. पण एकदम खतरनाक नजारा आहे. मालवण बोललं तर लास्ट टाईम आलंच होतो, पण आता अजून जबरदस्त आहे. दाखवतो सगळ्यांना मी पब्लिकला. चांगलं आहे. हा तिन्ही साईडला पाणी आहे. सो बघूया आता पुढे. पब्लिक पण आपली बरीच मेहनत करते, दाखवतो.
फायनली आपला पॅकअप झालाय आणि पब्लिक सगळे आहे आपलं. अरे भाई पब्लिक आपले. अरे असं का भेटूया आपण उद्या जे काय ते उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. प्रोग्राम आहे आपला. दाखवलं परत एकदा रिपीट घ्या आपल्या भावाला. आपले सगळे मित्र आहेत हे सगळे आपले मित्र आहेत मालवणचे. आणि आता भाई हा भाई आमचा हा दुसरा पारा का हा दुसरा पारा येत तो असंच तमासा नाही. फोटो काढायचा भेटूया आपण जे काय ते बघूया. चला प्रोग्राम संपला. जास्त काय शूट नाही करायला भेटली गडबडीमध्ये. पण आता जेवायला बसलोय. सगळे पब्लिक आपले तेजस भाऊ वगैरे आहेत. सगळ्यांना भेटवणार आहे. घेते भावा. तुला चायपेक्षा किटली गरम असते रे आपल्या इकडे भावा. जेवते पब्लिक सगळे. गणपत शेठ नमस्कार. हा बस 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 शेठ. अरे आई शपथ बाबा मोठा माणूस. हा मोठ्या माणसाला भेटायचं राहिलं. बघूया जरा जेवण वगैरे बोलतो तुमच्याशी मी. भेटूया आपण. सकाळचे 11:15 झालेत आणि आम्ही निघालोय 12:30चा लग्न वाजवायला. काल रात्री काही शूट नाही केले कारण दमलो होतो आणि सकाळी लवकर उठायचं असं तर पहिलं आपलं काम इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही परत 3 मेंबर शेट ड्रायव्हर पण तेच. आम्ही सगळे निघालोय आता. कोळमला जायचं आहे. तर इथून बराच मोठा रस्ता आहे. तर जास्त काही शूट नाही मालवणला करायला भेटली कारण वाजवायला आलो आणि आपल्याला पहिलं काम इम्पॉर्टंट असतं. ते ब्लॉग शूट करत बसणार की सगळं बघणार त्यामध्ये टाईम निघून जातो. तेवढा का आपण शूट नाही करत बसत. म्हणजे बसलो नाही. बघूया आता पुढच्या प्रवासात. आम्ही तर निघालोय. बघू जेवढं शूट करायला भेटेल तेवढं करेल मी. चला सांगितलंय इथे काय ओम शक्ती. झालं. फायनली आलो आम्ही आणि आमचे मान्यवर होतात सगळे एक एक. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आता पटकन. अरे बाबा या पॅटर्नला येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा होऊन चालेल. आईबाईचा साजन पण येणार आहे आता. खुश आहे. चला आता पटपट सामान घ्या. आम्ही ठेवलंय सगळं ऑलमोस्ट. मोठं आम्हीच उचलला सगळा आणि मी उचलला स्वतः. बॉटल घेऊ तो मस्त. तुला सगळं देतो तुला तिकडे नको टेन्शन घेतो. सगळं पोचवतो. तो बघूया आता सेटअप लावतो जरा पटपट. बघूया आपण. एक भाज्या पण झाला. तेजस भाऊ सगळ्यांनी थोडं भाऊ काल जरा ओळख नाही करून द्यायला भेटते. मी नाव विसरलो यासाठी लास्ट टाइम भेट झाली आमची. मजा आली भाऊ. आता लास्ट एंडिंगला काय बोलणार आहे. पब्लिक पडेल आपल्याला. हे बघा पार्ट टाइम काम. पार्ट टाइम काम आईच्या पण. पोरं आपली या सगळ्या गोष्टी हुशार. म्हणे भाऊ. अरे बघा मान्यवर बघूया आता जरा आमच्या कीबोर्डिस्टला बाबूला देतो वाजायला. बाबू आज दाखव. पुढचा आता प्रवास कंटिन्यू करेल बाबू. आता भेटूया आपण जरा 5-10 मिनिटं वाजून जेवण वगैरे निघू आपण. चला.
हे नको दादा वजन माणूस बोल ना एक बार पुढून धक्का मारायचा पुढून टायर फसलेला आहे आमच्या गाडीचं. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आमचं म्हणणं आहे गाडी आता लवकरच निघणार आहे. एवढे जणांचा हात आहे. बघा आता धक्का मारायला एवढी जण आहे. फक्त दाखवण्यासाठी धक्का दाखवण्यासाठी फक्त दाखवण्यासाठी हा? दाखवण्यासाठी राहुल वच्चा भावी बाय. पटकन निघाला पुढच्या टायर ना डायरेक्ट त्याच्या खड्ड्यात
आता आमचे प्रवास तर संपला. मी काही शूट नाही घेतली. हा ब्लॉगचा एंडच घेतोय कारण मालवणमधला. कारण मालवणमध्ये बरीच मजा केली आणि ती म्हणजे बोलतात ना, असं मला वाटलं की मी माझ्या मजेमध्ये मोबाईलच विसरून गेलो होतो. फक्त काय त्या स्टोऱ्या वगैरे टाकायला घ्यायचो, नाही तर बोलायला ऑनलाईन येतो करून. पण अशी मजा कोणी गेली काय बोलतोय. आता हा प्रवास डायरेक्ट आता राजकोट पासून तो डायरेक्ट होणार आहे कुडाळ पर्यंत. राजकोट के आगे कोई बोल सकता क्या राजकोट. फायनली जिकडून आपला मालवणचा प्रवास सुरू झाला होता तिकडेच आज प्रवासाचा एंड करतो. बऱ्याच गोष्टी मालवणच्या शूट नाही केल्या कारण माझं असं पर्सनली म्हणणं आहे की ज्या काही आठवणी असतात त्या सोशल मीडियापेक्षा मी बराच हसलो मालवणच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे राजकोट बॉईजपासून तळाशीलला जी SR बीच होती त्यांनी आपला पाहुणचार केला. खूप चांगलं होता. म्हणजे मालवण एक्सपिरियन्स ॲज अ बेस्ट ऑफ बेस्ट. तिकडून गोव्याला गेलो पण बरीच शूट नाही केली कारण एवढा चांगला आणि एवढा चांगला एक्सपिरियन्स होता ना की तो माझ्या आठवणी मी फक्त त्या मनातच ठेवल्या. एक खरं म्हणायचं म्हटलं तर कारण आपण मी मोस्ट ऑफ आज सोशल मीडियावर पण म्हणतो की आपण ते ब्लॉगसाठी वगैरे कधी काही जास्त करत नाही कारण पहिलं माझं काम इम्पॉर्टंट असतं आणि मी एवढा बिझी होतो कामामध्ये माझ्या की बघायलाच नको मालवण म्हटलं तर. आणि मित्र पण बरेच होते. कुणाल वगैरे आज पुन्हा इंदापूरला कुणालच्या इकडेच आहे. मालवण नंतरचा प्रवास इकडे जाता संपला. आता मुंबईत जाऊन गणपतीची वगैरे तयारी आणि बरंच आपलं काम पुन्हा चालू होईल. तर तुम्ही असं नका करू अरे काही की ब्लॉगमध्ये काही शूट नाही वगैरे. कारण मी जे आहे ते म्हणतो कारण मी माझं पहिलं काम तिकडे मी ऑर्डरसाठी वगैरे गेलो होतो. बस माझ्या थोडंसं एक मनाला आहे कारण नुसतं काम बरंच प्रेशर असतो. चेहऱ्या बोलतो ना की ज्याच्या घरात काय शिस्त आहे त्यालाच माहीत असतं. सो झालं एकदम छान. तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा. जे काही शूट केलं थोड्या वेळ मालवणचं ते तुम्ही बघा. भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता गणपतीची वगैरे तयारी होईल त्यामध्ये आपण भेटतच राहूया. सो तुमचा सपोर्ट मला असाच असला पाहिजे. चला.